ऑफिसमध्ये अचानकपणे बदलाची चर्चा सुरू झाली होती. सगळं वातावरण उत्सुकतेने भरून गेलं होतं. नवीन मालक येणार असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात कुतूहल, अंदाज आणि थोडी भीती दाटली होती. कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळा स्टाफ जमा झाला होता. सस्पेन्स वाढत चालला होता आणि प्रत्येक क्षण जड वाटू लागला होता. स्टेजवर घोषणा होण्याआधीच परिस्थिती एकदम गंभीर झाली होती. काहीतरी मोठं घडणार आहे याची चाहूल सगळ्यांना लागू लागली होती. ऑफिसमध्ये सगळी नुसती गडबड सुरू होती. जसा जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, तसं तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि एक्साइटमेंट दोन्ही वाढत चाललं होतं. ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या कानावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरत चालली होती. कालपर्यंत कोणालाही याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे आज सगळ्यांनाच आश्चर्याचा एक मोठा धक्का बसला होता. घड्याळाचा काटा 11 वर येऊन ठेपला. तसं सगळ्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा होण्याच्या सूचना मिळाल्या. पूर्ण ऑफिस स्टाफ एक एक करून कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने जाऊ लागला. कॉन्फरन्स हॉल बराच मोठा होता. 200 ते 300 लोक आरामात बसतील इतका मोठा. समोर एक मोठं स्टेज होतं. त्याच्या पुढ्यात स्टेप्स होत्या. पहिल्यांदा तपस्या त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आली होती. तिला येऊन आत्ता कुठे एक आठवडा झाला होता. तिचं काम जिथे असायचं तिथेच ती जायची. त्यामुळे फार काही ऑफिस बद्दल अजून माहिती तिला नव्हती. पण का कुणास ठाऊक तिला मनावर एक वेगळंच दडपण जाणवत होतं. हे देवा, हे हृदयाचे ठोके इतके का वाढलेत? असं का वाटतंय की काहीतरी चुकीचं घडणार आहे? हा नवीन बॉस जास्त खडूस तर नसेल ना? जाऊ दे, असला तरी काय फरक पडतोय? मला थोडी ना त्याच्यासोबत त्याच्या घरी जायचंय. आपलं काम भलं आणि आपण भलं. ती स्वतःच प्रश्न विचारत होती आणि स्वतःच त्या प्रश्नांची उत्तरं देत होती. मनातल्या मनातच तिचा हा खेळ सुरू होता. यार, आय जस्ट होप आपला नवीन बॉस हँडसम आणि सिंगल असावा. मी तर त्यांच्यावर खूप लाईन मारेन बाबा. तपस्याच्या पुढ्यातच 2 मुली एकमेकींशी बोलत होत्या. हो ना, बरं झालं तो गोयल ही एजन्सी विकून गेला. म्हातारा कुठला, किती स्ट्रिक्ट होता. पण मिस्टर गोयलने ही कंपनी अशी तडकाफडकी का विकली असेल? सगळं काही तर व्यवस्थित सुरू होतं की. मग असं अचानक का? मिळाला असेल त्याला चांगला पैसा किंवा दुसरीकडे सेटलमेंट करायची असेल. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? तसंही बरीच वर्ष झाली. ऑफिसमध्ये काहीच चेंज झालं नव्हतं. निदान या निमित्ताने काही पॉझिटिव्ह चेंज तरी होतील अशी अपेक्षा करूया. अगं, पण आपल्या नवीन बॉसचं नाव तरी कळालंय का? नाही ना. पूर्ण ऑफिसमध्ये कोणालाच माहिती नाहीये. फक्त आपल्या सीईओ ला माहितीये. सगळ्यांसोबत ओळख व्हावी म्हणून तर त्याने इथे सगळ्यांना बोलवलंय. अच्छा, असं आहे होय. त्या मुली एकमेकींसोबत बोलत होत्या. पण त्यांच्या संभाषणाने इकडे तपस्याचा बीपी मात्र विनाकारण वाढत चालला होता. आणि हे आपल्यासोबत का होतंय तेच तिला कळत नव्हतं.
तशी तर ती कोणाला घाबरणाऱ्यातली नव्हती, पण तरीही एक वेगळीच बेचैनी आणि हुरहुर तिला जाणवत होती. हॅलो एव्हरीवन. समोरच्या माईकवर एक भारदस्त आवाज आला. तसा पूर्ण हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स झाला. समोर कंपनीचे सिनियर मॅनेजर मिस्टर वर्मा उभे होते. तुमची एक्साइटमेंट मी समजू शकतो. तुमच्या इतकाच मी सुद्धा आपल्या नवीन बॉसची ओळख करून घेण्यासाठी एक्साइटेड आहे. थोड्या वेळातच आपल्या कंपनीचे सीईओ आणि आपले नवीन बॉस स्टेजवर येतील. तोपर्यंत सगळ्यांनी कृपया शांतता राखावी अशी मी विनंती करतो. ओ गॉड, नवीन बॉस येतोय की एखादा आतंकवादी? इतका पण काय सस्पेन्स ठेवावा माणसाने? इथे तपस्या चरफडत होती. तो सस्पेन्स आणि त्या हॉल मधली ती शांतता, दोन्हीही तिला असह्य होत होतं. तुला सांगते, आपला नवीन बॉस हँडसम असणार बघ. पुन्हा तिच्या शेजारच्या मुली हळू आवाजात कुजबुजू लागल्या होत्या. असं कशावरून वाटतंय तुला? अगं, मिस्टर गोयलची एजन्सी खरेदी करणारा कोणीतरी एक्सपेरिमेंटलच माणूस असेल. अनुभवी माणूस अशी एजन्सी विकत घेऊन कशाला आपला वेळ फुकट घालवेल? हा ग, ते तर बरोबरच आहे तुझं. कुठल्या तरी तरुण रक्ताचंच काम असेल हे. अरे देवा, इथे सस्पेन्स सोबत माझा बीपी वाढत चाललाय. आणि या पोरींना बॉस हँडसम आहे की नाही त्याचं पडलंय. मला एक कळत नाहीये, या मुली ऑफिसमध्ये काम करायला येतात की पोरांवर लाईन मारायला येतात? 8 दिवस झालेत मला या ऑफिसमध्ये, पण अजूनही मी कोणाकडे नजर वर करून बघितलं नाहीये. तप्पू, तुझी हिंमत सुद्धा नाहीये. तुझा नवरा कोण आहे ते माहितीये ना तुला? तिच्याच मनाने तिला प्रश्न केला. हो हो, माहितीये. द ग्रेट सम्राट खानविलकर माझा नवरा. पण तो माझा नवरा आहे म्हणून मी काही त्याला घाबरत नाही. मी माझ्या नवऱ्यासोबत लॉयल आहे, म्हणून मी माझी मर्यादा पाळते. पण या पोरी, हा झाला की तो आणि तो झाला की हा, ऑफिसमध्ये मुलांकडे प्रसाद म्हणून बघतात. जो आला जसा आला ग्रहण करायला तयार. तिची मनातच स्वतःशी बडबड सुरू होती. तितक्यात समोरच्या स्टेजवरचे लाईट्स ऑफ झाले आणि दुसऱ्याच क्षणाला स्पॉटलाईट ऑन झाला. त्या स्पॉटलाईट मध्ये आता त्या कंपनीचे जुने सीईओ मिस्टर निशांत उभे होते. हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, एक गुड न्यूज आहे. तुमच्या कानावर आलीच असेल. हो, हे अगदी खरं आहे की आता आपली कंपनी एका दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केली. त्यामुळे आपल्या कंपनीला नवीन ओनर मिळाले. खरं तर मिस्टर गोयलने मला जेव्हा हे सांगितलं तेव्हा माझ्या मनात पण काही शंका होत्याच. पण जेव्हा मी त्या व्यक्तीला पर्सनली भेटलो तेव्हा माझ्या सगळ्या शंकेचं निरसन झालं. त्यांचे आयडियाज, त्यांचे थॉट्स नक्कीच मला प्रभावित करून गेले. आणि जेव्हा तुम्हाला आपल्या नवीन ओनरचं नाव कळेल तेव्हा तुम्ही सुद्धा नक्कीच खुश व्हाल, याची मला खात्री आहे. सो जास्त एक्साइटमेंट न ताणता मी आपल्या कंपनीच्या नवीन ओनरचं नाव अनाउन्स करतो. तसं श्वास रोखून समोरच्या स्टेजकडे सगळेजण बघू लागले. तपस्या समोरच दुसऱ्या रो मध्ये बसली होती. अगदी काही हातांच्या अंतरावर असलेलं स्टेज तिला दिसत होतं. तिच्यासोबत बाकी सगळ्यांची एक्साइटमेंट सुद्धा अगदी हाय लेवलला जाऊन पोहोचली होती. सो लेडीज अँड जेंटलमेन, गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर द न्यू ओनर ऑफ दिस VNC कंपनी, मिस्टर सम्राट खानविलकर.
पुढच्याच क्षणाला स्टेजवरचे सगळे लाईट्स ऑन झाले आणि त्याचसोबत स्टेजवर एंट्री झाली सम्राट खानविलकरची. पण जशी त्याने स्टेजची पायरी चढली तसं इकडे तपस्याचं तोंड उघडच्या उघड राहिलं. पूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता, पण तिला मात्र काहीच ऐकू येत नव्हतं. मोठ्या झालेल्या डोळ्यांनी आणि उघड्या पडलेल्या तोंडाने ती समोर बघत होती. व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि त्यावर ब्लॅक कलरचं ब्लेझर त्याच्या भारदस्त पर्सनॅलिटीला भलतंच शोभून दिसत होतं. त्यात त्या स्टेजवरच्या ब्राईट लाईट्स मध्ये त्याची पर्सनॅलिटी अजून उठावदार दिसत होती. त्यांनी पॅन्टच्या दोन्ही खिशात हात टाकले आणि पूर्ण हॉलभर नजर फिरवत त्याने एक छानशी स्माइल दिली. पण त्याला बघून इकडे तपस्याची हालत मात्र खराब झाली होती. तपस्या, भरले, आता तुझे दिवस भरले. तुला आता खरंच हिमालयात जाऊन तपस्या करावी लागणार आहे, कारण हा विश्वामित्र काय तर तुला सोडत नसतो. मम्मी, हे सगळं नेहमी माझ्यासोबतच का होतं? उभ्या आयुष्यात एक प्लॅन सक्सेसफुल होत नाही माझा, तो पण या सम्राट खानविलकरमुळे. प्रत्येक वेळी मध्ये येऊन माझ्या प्रत्येक प्लॅनचा बँड वाजवून मोकळा होतो. देवा, आता मी काय करू? कुठे जाऊ? जाऊन जाऊन पुन्हा याच्याच घरात जायचंय. मम्मी, मुझे घर जाना है. नहीं नहीं, मुझे घर नहीं जाना है. देवा, तुझी नक्की माझ्यासोबत काय दुश्मनी आहे? आणि तुला माझ्यासाठी हा असाच सॅम्पल बनवायचा होता का? बाकीच्या बायका नवऱ्यांपासून काय काय लपवतात. तांदळाच्या डब्यात पैसे लपवतात, शॉपिंग केलेल्या साड्या लपवतात, एवढंच काय तर भिशीमध्ये लावलेले पैसे सुद्धा लपवतात. आणि मी साधी एक सुई सुद्धा या माणसापासून लपवून ठेवू शकत नाही. असं कुठे असतं का? जा बाबा, मला नाही खेळायचं यांच्यासोबत. तपस्या अक्षरशः रडकुंडीला आली होती आणि दुसरीकडे तो पूर्ण हॉलभर नजर फिरवून तिला शोधत होता. पण मध्येच दुसऱ्या रो मध्ये एक मुलगी त्याला मान खाली घालून लपत असल्याचं दिसलं. तशी त्याची नजर तिथेच खेळली. त्याने थोडा वेळ डोळे रोखून तिथे पाहिलं आणि मग स्वतःशीच गालात हसला. मिस तपस्या राऊत, खूप हौस होती ना तुला जॉब करायची? स्वतःच्या पायांवर उभं राहायचं होतं ना तुला? नाही, आता याच पायांना घोड्यासारखं पळवलं ना तर नाव सम्राट खानविलकर लावणार नाही. सम्राट सुद्धा मनातल्या मनातच चॅलेंज करत होता.